4-5 दिवस झाले होते ना, मी तुमच्यासोबत डेली रुटीनचा ब्लॉगच शेअर केला नव्हता. नंतर चला म्हटलं मग आज बनवावा ना. तर असं सकाळी-सकाळी मस्त शिळ्या चपात्याचा काला बनवला होता ना आणि शौर्याला पण आवडतो. तर मस्त तिलाही दिला आणि मीही नाश्ता केला. लगेच आपलं क्रिशाची पण नाश्त्याची तयारी केली ना. लगेच क्रिशालाही नाश्ता असं खाऊ घातला होता ना. नाचणीची खीर तिला खूप आवडते ना, मग ती आवडीने खाते असं तिलाही खाऊ घातला होता आणि तिला झोपवलं होतं. मग फ्रेश झालो आणि लगेच शौर्याला म्हटलं, बाळा असं झाडांना पाणी टाकून दे ना. म्हटलं असं छोटे-मोठे कामं करत असते ना ती. मग तिला असं सांगितलं, मग तिने पण पाणी टाकलं. मग राहिलेले काम होतं ते पण करायचे होते ना. कपडे पण वॉश करायचे होते. काही कपडे मी हाताने वॉश केले होते आणि काही मशीनला टाकायचे होते ना. आता ही साडी वगैरे ना खडे निघून जातात ना, ते मशीनमध्ये नाही व्यवस्थित हे होत. मग त्यामुळे मी हातानेच वॉश करत असते ना. मग ते पण असं धुवून वाळवायला घातलं होतं आणि बाकीचे राहिलेले कपडे मशीनला लावून दिले होते ना. तोवर आमची क्रिशा उठली ना, तर मी असं तिचं लाड करत होते इकडं. तर तिचं आहे ना असं काहीतरी तोंडाला लागलं माझ्या खारट एकदम आणि तिला म्हटलं इकडं बघ इकडं बघ, बघतही नव्हतं ना. तर असं म्हटलं आता लेकरू आहे ना. मग तेवढ्यात आमची दीदी पण आली होती ना दुपारून. मग आता दुपारी आमच्या शौर्याला आहे ना परत ना पास्ता खायचा होता ना. मग असं तिला पण पास्ता बनवून दिला खायला आणि लगेच आमच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागले ना. तर आज आहे ना असं मस्त वरण चिकल्यास बनवल्या होत्या ना आणि मी आज पहिल्यांदाच अशा लाल मिरचीमध्ये बनवल्या होत्या ना. तर खूप टेस्टी लागल्या. तर मला तर पहिले खूप भीती वाटत होती म्हणजे कशा लागत्या काय, पहिल्यांदा बनवल्या असल्यामुळं. पण खूप छान झाल्या होत्या. तर मी आता याच्यानंतर अशाच बनवत जाईल. चला मग इथंच ब्लॉगची एंड करते. बाय बाय.